छत्रपतींच्या जन्मभूमीत जुन्नरमध्ये फक्त गोहत्याच नाही तर गोमातेचे शीर कापून मंदिरात फेकलं। आता कुठे आहेत शिवभक्त? ज्या शिवाजी महाराजांनी बालवयातच गोहत्या करणाऱ्या जिहाद्यांचे हात कलम केले, तर आज तेच हात गोमांस घेऊन आपल्या मंदिरापर्यंत पोहोचलेत। जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथे मोठ्या प्रमाणात गोहत्या आणि गोतस्करी चालू आहे। 9 जून रोजी जिहादी टोळक्यांनी बेल्हे गावातील बेलेश्वर महादेव मंदिरासमोर गोमातेची निर्घुण हत्या करून त्यांची मुख मंदिरासमोर फेकले। हे एकच नाही तर त्याच दिवशी ग्रामदैवत मुक्तादेवी माता मंदिराबाहेरही अशीच विटंबना जाणून बुजून घडून आणली, पण बेल्हे गावकऱ्यांना त्याचे थोडे सुद्धा वाईट वाटले नाही। शिवजयंती फक्त नावापुरतेच करता का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराविरुद्ध ही दुसऱ्यांदा केलेली योजना आहे। याआधी मारुती मंदिर आणि जैन मंदिरावरही अशा विटंबना घडल्यात। बेल्हे परिसरात अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने कत्तलखाने चालू आहेत। पोलीस प्रशासन प्रत्येक वेळी कानाडोळा करतंय। हिंदू समाज किती सहन करणार? गोमाता म्हणजे आमचं श्रद्धास्थान, मंदिर म्हणजे आमचं घर, शिवभक्त आणि गोरक्षक आता शांत बसणार नाहीत। जोपर्यंत गोहत्येचे दोषी जिहादी अटक होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील। हिंदू देवतांची विटंबना थांबवा, नाहीतर सकल हिंदू समाज पूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करेल। गोहत्येचे मूकसंमतीदाते प्रशासन आता जबाबदार धरा। शिवरायांच्या भूमीत गोमातेचे अश्रू थांबलेच पाहिजेत। जय गोमाता, जय शिवराय।